वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. माझी पहिलीच वेळ आहे आणि मला इतकं भारी वाटतं ना. माझ्या आई वडिलांसोबत आलीये मी. माझे विठ्ठल रुक्मिणी माझ्या सोबत असल्यासारखं मला वाटतं. अजून वारीत खूप काही म्हणजे बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे आणि खूप म्हणजे इतका आनंद होतोय ना मला. माझ्या पहिली वारीत आहे पण मला असं वाटत नाही माझी पहिली वारी आहे म्हणून. असं वाटतंय मी बरेचदा आलीये ह्या वारीमध्ये असं मला वाटतं. खूप आनंद घेतेय मी ह्याचा आणि खूप आनंदही वाटतोय मला. वाला पण घ्या. तू बरं आहे. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.
कथन कालिक नारद भक्ताच्या कोटी पळवून कवाना आडोनी पाहता ते जगचे तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम गाव पुणे, भारत विनायक पंचाळ, 30वी वारी. वारीच्या वाटेने काही पाय दुखत नाहीत, हात दुखत नाही, सगळा आनंदी आनंद आहे माऊली, सगळा आनंदी आनंद आहे. माझं नाव आहे वसंतराव रामराव सुतार, उंद्री, राहणार उंद्री, तालुका केज, जिल्हा बीड. ही 15वी वारी आहे. आनंदी आनंद आहे, काही तकलीफ नाही, काही नाही, स्वतंत्र, स्वतःच भांडवल स्वतः बरोबर घेऊन चालायचं, कोणाच्या दिंडीत नाही, काही नाही. कुठं जागा मिळेल तिथं झोपायचं, मिळेल तिथं खायचं, नाही मिळालं तरी उपाशी राहायचं, त्याचा काही प्रश्न येत नव्हता. त्याच्यामुळे आनंदी आनंद ऐकत नामस्मरण करीत करीत आम्ही पंढरपुरापर्यंत आलो होतो.
माझं नाव आहे बलभीम अण्णासाहेब पांचाळ, मुक्काम कुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. वारीमध्ये आल्यानंतर खूप चांगला अनुभव येत आहे आणि वारीचं असं विशेष महत्व आहे की एकदम स्वर्गाचं सुख मिळाल्यासारखं वाटतंय. आम्हाला कुणाची दिंडीमध्ये वगैरे नाही. आम्ही आमच्या कुटुंबासह सर्व वारीमध्ये आहेत. हे माझे भारत विनायक पांचाळ, हे माझे भाऊजी आहेत. ही माझी बहीण आहे साखरबाई भारत पांचाळ. आम्हाला एकदम स्वर्गाचं सुख मिळाल्यासारखं वाटतंय. लाईनची